कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सारं, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. जगाच्या पाठीवरती किती पैसे दिले म्हणजे तुषारदादा आता परत माघारी येणार आहे. अहो त्या पत्नीवरती नितांत प्रेम करणारा व्यक्ती, त्या बापावरती नितांत प्रेम करणारा व्यक्ती, त्या आईवरती नितांत प्रेम करणारा व्यक्ती, आपल्या बहिणीवरती नितांत प्रेम करणारा व्यक्ती, आपल्या संपूर्ण कुटुंबामधल्या छोट्या रुद्रवरती प्रेम करणारा व्यक्ती, ज्या दिवशी त्या बाळाचे बाबा जगात दिसत नाहीत ना, त्यावेळेस तो आईकडे जाऊन प्रश्न करतो, आई बाबा कुठे आहेत ग? आपल्यात चालणारा बोलणारा सगळ्यांचा आपला लाडका दादा, कुणाचा तरी तो दादा आहे, सगळ्या दौंड तालुक्याचा तर दाजी आहे. आज एक व्यक्ती निघून गेल्यानंतर त्यांच्या पाठीमागं असंख्य नाती नष्ट झाली आहेत. काही लोकांनी प्रश्न केला, ताई आमचे दाजी या जगामध्ये नाहीयेत, कशासाठी कीर्तन सोहळा करायचा, कशासाठी अट्टहास करायचा? ऐका बरं का, आज बरोबर 12 वाजता गेलेल्या व्यक्तीच्या पुण्याची गणना केली जाते आणि त्यामध्ये आज जे काही दानधर्म होईल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, वस्त्रदान असेल, या सगळ्याची गणना तिथं मृत्यू लोकामध्ये केली जाते, स्वर्ग लोकामध्ये केली जाते आणि त्यावेळेस तिथं पुण्य, आपलं पुण्य पोहोचणार आहे. स्वर्गवासी तुषारदादा दत्तात्रेय टेंबरे, बघा हे दाजी आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या असणाऱ्या पत्नी रेश्माताई तुषार टेंबरे, त्यांचा असणारा छोटासा मुलगा रुद्र तुषार टेंबरे, त्यांचे वडील असणारे दत्तात्रेय टेंबरे, त्यांची आई असणारी प्रमिलाताई टेंबरे, गणेश दत्तात्रेय टेंबरे भाऊ, पल्लवीताई गणेश टेंबरे वहिनी आणि शिवांश गणेश टेंबरे खऱ्या अर्थानं पुतण्या. अशा पद्धतीनं सगळ्यांच्या मनामध्ये दुःख आहे. किती प्रयत्न केले दादा तरी आपण आवाज दिल्यानंतर माघारी येणार आहे का कोणी? असं म्हणतात ज्यांनी चांगलं कर्म केलेलं आहे. ऐका बरं का, आज आपण सगळेजण बसलेलो आहे. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही इथं येऊन बसलात, तुम्ही उद्या इथं येऊन बसू शकता याची गॅरंटी आहे का? अरे जीवन जगत असताना वृक्षाचे पाणी हालेजाच्या किती जरी प्रयत्न केलात, आपण मनाने आलो का पायाने आलो? तुम्ही इथं बसलात, तुम्ही किती दिवस जगणार याची शाश्वती आहे का? आहे का? मी कीर्तनाला उभा आहे, मी उद्या तुम्ही मला बोलवलं मी हजर राहीलच याची गॅरंटी मी सुद्धा देऊ शकत नाही. जातस्य हि ध्रुव मृत्युर ध्रुवम जन्म मृतश्च तस्मात्तम परिहार्यते नत्वम सोचत तुमरसी. श्लोकामध्ये वर्णन केलंय, जो जीव या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला ना त्याला एक ना एक दिवस जाणंच आहे. किती प्रयत्न केले तरी तो राहू शकत नाही. ऐका बघा, खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. इको द्या. झाडाचं पान हलायचं देवाच्या इच्छेने. हे चालतोय, बोलतोय, सगळ्या गोष्टी करतोय कोणामुळे? श्लोकामध्ये सांगितलं, नाही समजलं. ऐका बरं का, मग ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये ओवी सांगितली, उपजले ते नाशे नासिले ते पुनरपी दिसे, आणि हे घटिका यंत्र जैसे. तरी आम्हाला समजलं नाही. ऐका बरं का, जोपर्यंत जी व्यक्ती तुमच्या जवळ आहे तोपर्यंत आपल्याला त्या व्यक्तीची किंमत कळत नाही, आणि एकदा का ती व्यक्ती आपल्याला सोडून गेली तिची आठवण आल्याशिवाय राहत. आज जगाच्या पाठीवरती कोणालाच मरण आवडत नाही. खूप सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले. थोडंसं सुरुवातीला जडच सांगेन, नंतर मग शेल्क दिलं तरी हरकत नाही. विठ्ठल थोडंसं ग्रंथांनी समजून बघते, बघू तुम्हाला समजतंय का. नाही समजलं तर मग पुढं, हाय की नाही. बघा, महाराजांनी विचार केला, इथं सगळ्यांना
नाही आवडत. महाराज सांगतात जगस्पृह्यास्पद एक सार्वभौम पद न मरणे हे निर्विवाद जगापुढे. ऐका बरं का, सगळ्यांना खायला आवडतं, फिरायला आवडतं, पण मरायला कोणाला आवडत नाही. आपलं नेमकं गणित इथंच चुकतं. आपण सगळ्या गोष्टी करतो पण मरणाला घाबरत नाही. एक व्यक्ती म्हटलं, ताई तुम्ही काय सांगता, आले देवाजीच्या मनानं, आले देवाजीच्या मना. तसं काही नसतं बरं का. ऐका, अहो म्हटले माझ्याकडे एवढा पैसा आहे, धन आहे, दौलत आहे, संपत्ती आहे, 15 एकर जमीन आहे, पाहिजे तेवढा पैसा आहे, पण हा पैसा तुम्हाला मरणापासून वाचवेल का हो? जगाच्या पाठीवरती संत असो, राजा असो, महंत असो, सगळेजण त्या ठिकाणी काय होणार आहेत? दुःखीच आहेत. म्हणून विचार करा विठ्ठल. म्हणून आपण किती जरी प्रयत्न केला तरी आपण सगळ्यांना जाणच आहे बघा बरं का. आपलं कदाचित आपल्या जीवनामध्ये जन्माला आलोय तर सगळं आपण आपल्या मनाने करू शकतो, उठू शकतो, चालू शकतो, बोलू शकतो, पण सरते शेवटी सगळ्या गोष्टी फक्त कोणाच्या हातात आहेत? देवाच्या. ऐका बरं का, आज आमचे तुषार दाजी या ठिकाणी नाही आहेत, पण त्यांची आई असेल, त्यांचा बाप असेल, त्यांची पत्नी असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यांची बहीण असेल, आमचे या ठिकाणी दुसरे दाजी अजय दादा असतील, सगळ्यांच्या वाट्याला दुःख आले. जोपर्यंत ती व्यक्ती आपल्या सोबत असते ना तोपर्यंत त्या व्यक्तीसोबत आपण प्रत्येक दिवस आनंदानं घालवलेले असतात. पण एकदा का व्यक्ती निघून गेली ना मग फक्त आणि फक्त त्या व्यक्तीच्या आठवणी आपल्या सोबत येतात. दादा हे त्रिकालबाधित सत्य आहे. ज्यावेळेस त्या व्यक्तीला तुम्ही आठवाल ना, जसं आता समजा मी माझ्या आयुष्यामध्ये जे तुषारदाजींना अनुभवलंय ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आयुष्यभर ज्या व्यक्तीने सगळ्या जगाला हसवण्याचा प्रयत्न केला, आयुष्यभर कधी कुठं दौंडमध्ये जरी दाजी आम्हाला दिसले ना तरी 5 मिनिटं गाडी बंद करून हसून लोकांशी बोलणार असा स्वभाव असणारे दाजी आहेत. ज्यावेळेस त्यांच्या मरणाची बातमी सगळ्यांच्या पर्यंत पोहोचली ना कदाचित प्रत्येकाच्या अंतकरणाला दुःख झालं बघा बरं का. ज्यावेळेस मी पहिल्यांदा कीर्तन करत होते ना तर सगळ्यात जास्ती त्रास कोणी दिला असेल दाजींना? आमच्या रेश्माताईंना सुद्धा माहिती आहे. नाही हा फोटो चांगला नाही आला दादा बॅनरला लावायला, मला दुसरा पाहिजे, मला हा नाही तो पाहिजे. शेवटी 3-4 फोटो काढल्यानंतर आजही मला ते आठवतं की ज्या वेळेस मी पहिल्यांदा कीर्तन करायला लागले ना तर बॅनरसाठी फोटो काढलेला एकमेव व्यक्ती म्हणजे आदर्श फोटोग्राफीमध्ये ज्यांनी स्वतःचं नाव लौकिक केलं. आज दाजी स्वतः जरी इथं नसतील ना तरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये त्यांनी एक वेगळं अनन्यसाधारण महत्त्व निर्माण केले. का बरं? माणसं तर भरपूर येतात. ऐका बरं का, माणसं जन्माला खूप येतात आणि मरणही खूप पावतात, पण काही लोक अशी असतात ती कायमस्वरूपी हृदयामध्ये घर करून जातात. आपण किती पैसा कमवला त्यापेक्षा आपण जीवन जगत असताना किती प्रेमाची माणसं आपण जपली हे खरंच खूप महत्वाचं आहे. लोकांनी प्रश्न केला, ताई तुम्ही म्हणता माणसं कमवली पाहिजे, पण ही माणसं आपल्याला कुठेच उपयोगी येत नाही. ऐका बरं का, आपलं मरण काळ जवळ आलाय. उशाला 2 लाख रुपये तुमच्या, 2 लाख रुपये ज्या व्यक्तीच्या उशाला आहेत, ज्या म्हाताऱ्या बाबांच्या उशाला आहेत, आयुष्यभर कुणाला पैसे दिले नाही, पण ते 2 लाख रुपये तुमच्या उशाला असतील तर ते पैसे तुम्हाला वाचवणार नाहीत. पण 2 माणसं तुमच्या उशाला बसलेला असू द्यात, ते उचलून दवाखान्यात नेल्याशिवाय राहणार. म्हणून पैसा कमवण्यापेक्षा माणसं कमवा, कदाचित आयुष्यात ती शेवटपर्यंत तुमच्यापर्यंत येणार आहे. ऐका बरं का, जगातल्या सगळ्यांचं सुख कशामध्ये? आपल्या लेकरांवरती प्रेम करणारे जगात अनन्यसाधारण संत सुद्धा होऊन गेले. तुम्हाला आम्हाला वाटतं आमच्याच वाट्याला दुःख आहे, आमचीच माणसं जातात, माझेच आई बाप जातात, माझाच त्या ठिकाणी वडील जातो, माझाच भाऊ जातो. पण ऐका बरं का, ज्ञानोबाराय, मुक्ताई, सोपानदेव, निवृत्ती दादा या सगळ्यांच्या वाटेला दुःख आलं नाही का? अरे लेकरांचा विचार करून आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतला. कशासाठी? माझ्या लेकरांनी सुखाचं जीवन त्या ठिकाणी जगता यावं म्हणून. मग प्रयत्न करा ना विठ्ठल.
म्हणून जीवन जगत असताना नाही पैसा कमवता आलं तरी चालेल, पण बघा बरं का आयुष्यामध्ये भगवंत आपल्याला कुठल्या वेळेस पण कुणीच सांगू शकत नाही कधी देव आपल्याला उचलून नेईल. कदाचित आपल्याकडे जितका काही पैसा आहे ना, ते पैसा कमवण्यापेक्षा महाराज खूप सुंदर वर्णन करतात, आयुष्यभर पैसा कमवू नका, सरते शेवटी तो पैसा तुमच्या वाटेला येणार नाही. ऐका बरं का, तुमचा जर मुलगा त्या ठिकाणी वारंवार चुकी करत एका क्षणामध्ये आपला हात देह निघून जाणार आहे, खाली काय राहणार आहे? काही सुद्धा नाही. म्हणून ज्या ज्या वेळेस आपल्या आयुष्यात भगवान परमात्मा तुम्हाला संधी देतोय, संधी दिल्यानंतर ना त्या देवाचं नामस्मरण करायचंय. काय होतं देवाचं नामस्मरण केलं? ऐका बरं का, काही लोकांनी विचार केला आम्ही सगळ्या गोष्टी चुकू शकतो. महाराजांनी उदाहरण दिलं, अरे किती पैसा असू द्यात, किती सत्ता असू द्यात, तरी तुमच्या सोबत ते काहीच येत नाही. बरं का, किती प्रयत्न करा. आज आपल्या वाटेला दुःख आहे, आपल्याला असं वाटतं कदाचित प्रयत्न करा, समोर लक्ष द्या. तुम्ही किती कीर्तनात आणि किती कीर्तनाच्या बाहेर आहे मला लगेच कळतं बरं का, रोजचं तेच आहे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही मन लावून ऐकत नाही, मागणं कोण आले, अहो खूप लोक येणार आहेत अजून, तुम्ही पुढं आलात तुमचं भाग्य आहे. हा, माणूसच असा होता की लोक त्यांना न बोलवता येणार आहेत. बरोबर की नाही? काय आपण किती प्रयत्न केले तरी तुषारदाजींना पाठीमागं आणू शकत नाही, पण आजच्या दिवशी जेवढं तुम्ही मन लावून ऐकताल ना, ते पुण्य त्यांच्या पदरामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. लक्षपूर्वक ऐका. किती वेळा तुम्ही जात असाल कुठल्याही कार्यक्रमाला, पण जीवनाचं सार जर समजून घ्यायचं असेल ना, वर्ष श्राद्ध आणि दशक्रिया विधीमध्ये पुढे जाऊन बसायचं. कारण की आपणच आपल्या कार्यक्रमात एक दिवस गैरहजर राहणार आहे 100%. हे त्रिकालबाधित सत्य. किती प्रयत्न करा. महाराज खूप सुंदर सांगतात, आवाज द्या, इको देत चला लगेच. ये दुनिया एक उलझन है, कहीं धोखा कहीं ठोकर है, कोई जीता है हंस हंस कर, कोई जीता है रो रो कर, मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. सगळ्यांचेच फोन वाजायला लागले, काय कळा ना, स्वर्गातून फोन यायला लागले का काय? फोन जरा सायलेंट करा 2 मिनिटासाठी. ऐका, हे परत कुठं नाही दादा, व्यक्ती निघून गेली, आपण निघून गेलो का मेल्यानंतर आपल्यासोबत फोन सुद्धा येत नाही. येतो का? म्हणून विचार करा, या जगतामध्ये जन्माला आलात ना, तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करेल, हा जीव एकदाच मिळालेला आहे, शेवटची पाळी आणि एक मनुष्य जन्म. किती रडलात, किती आक्रोश केलात तरी ते माघारी येणार नाही. काही लोक म्हटले आम्ही सगळं करू, माझा गावामध्ये एवढा अधिकार आहे, माझा तालुक्यात एवढा अधिकार आहे, मी कुठेही कसंही का वशिला लावू शकतो. चालतो का? पण तरी पण तो वशिला आपल्याला पोहोचू शकत नाही. म्हणून प्रयत्न करा दादा. अरे सगळ्यांच्या जीवनामध्ये दुःख आहे. तुम्हाला असं वाटतं ज्या तुकोबारायांचा अभंग सेवेकरता घेतलाय ते तुकोबाराई खूप आनंदी असतील का? ऐका बरं का, घरात खायला अन्न नाही, काही नाही, पण अवघाचे संसार सुखाचा करीन. ह्याच तुकोबारायांनी सांगितलं, माऊलींनी प्रमाण दिलंय. तुकोबाराय सांगतात, जाळोन या संसारण बैसलो, संसाराच्या नावे घालोन या शून्य. असं धडाधडा प्रमाण देऊ शकते, पण तुम्ही नीट लक्षच देत नाही कुणाचं काय कुणाचं काय. त्यामुळं इतकं तुम्हाला सांगते, आपल्या आयुष्यात जसं दुःख आहे ना, तसं जगतामध्ये घरोघरी बघा. पण आपण सगळं काही चुकू शकतो. आज कीर्तनाला तुम्ही म्हटलं असाल ना, चला जाऊ दे आज लय ऊन लागते नको जायला, मान्य आहे. 2 तास तुम्ही कीर्तनात बसू शकत नाही. बसू शकता का? लगेच 10 मिनिटांनी म्हणतो आपण पायले दुखायला लागलेत. हे शरीर आहे, नाशिवंत देह जाणार असं कळलं. आयुष्य खातो का नाही कळालं आम्हाला. सावध राहायचं. आमचं चाललेलं असतं, माझं घर, माझी गाडी, माझा बंगला,
याच्या व्यतिरिक्त आपण काहीच कमवत नाही. जर कमवायचं असेल ना आयुष्यामध्ये, ते नामस्मरण हृदयामध्ये घेऊन चला. ऐका बरं का, आजच्या दिवशी जे काही नामस्मरण तुमच्याकडून होईल ना, खऱ्या अर्थानं तुमचा पुण्याचा संचय वाढणार आहे. प्रयत्न करा. तुकोबाराय नामस्मरण करत होते. पत्नी काय डेंजर असते. तुम्हाला वाटतं आपल्याच बायका आपल्याला त्रास देतात, पण तसं नाही. संतांना सुद्धा त्यांच्या पत्नीने त्रास दिला. एवढं टेन्शन आलं तुकोबारायांना, एवढं टेन्शन आलं, विचार केला की म्हटले अरे सगळ्यांचा संसार सुखाचा होतोय. पहिले बायको अन्न करून मिली, आता तरी आयुष्य करा. पाठीमागं कोण आहे? शांत बसा. विठ्ठला तुकोबारायने विचार केला, हे माणूस तर फक्त देवासाठी वेड झालाय. बघा बरं का, देवाचं ना उठता बसता चालता बोलता. आपण तर स्नान करताना सुद्धा देवाचं नाव घेत नाही बरं का. तुकोबाराय त्या ठिकाणी शौचाला जाताना सुद्धा देवाचं नाव घ्यायचे. जीबीला काय झालंय? वेड लागले. आपलं कधी लागणार आहे? आपण ते करतोय का? मग तुकोबारायांनी विचार केला, बायको तर चिडचिड करते, करायचं काय? लक्षपूर्वक काय ग बरं का. कोण आलं कोण गेलं बघण्यापेक्षा कीर्तनात लक्ष द्या, इकडे समोर लक्ष द्या. तुकोबारायांची पत्नी म्हणली, तुमच्याच्याने संसार होणार नाही. असलं कसलं तुमचा संसार? घरात अन्न नाही खायला. असं करा, मी माझ्या बापाकडून तेव्हाच्या काळातले किती रुपये? 200 रुपये तुकोबारायांच्या त्या ठिकाणी पत्नीनं बापाकडनं आणले. माझ्या वडिलांकडनं 200 रुपये आणते आणि तुम्हाला काहीतरी घातला दुकान, काहीतरी दुकान टाकून देते. आली असी दान, काहीतरी दुकान टाकून देते. पण मला सांगा, इथं बसलेले पुरुष मंडळी, तुम्ही जर समजा पेड्याचं दुकान टाकलं, लोक येणार, पेढा खाणार, पैसे मी आल्यावर तरी फुकट देतात का? नाही. झोपले का काय? होय तरी म्हणा, नाही तरी म्हणा, नाही देणार फुकट. तुकोबाराय माझे कसे होते, जे येतील त्यांना ते देऊन टाकणार, विचारच नाही. मग आता पत्नी कशी असते? हुशार असते. संसार करत असताना चिकाटीने पत्नी घर चालवते. विचार केला, म्हणले मिठाईचं दुकान द्यायचंच नाही. मग हिरवी लाल मिरच्या असतात का, त्या मिरच्या आणल्या तुकोबारायांपुढे ठेवल्यात विकायला. मला सांगा, ज्याला देवाचं वेड लागलेलं आहे त्याला संसारात आहे का? आहे का काही? संसारात पुढं मिरच्या ठेवल्यात आणि तुकोबारायांचं नामस्मरण चालू आहे. इको द्या. तुकोबारायांचं एकच नामस्मरण, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. पुढं काय ठेवलं? मिरच्या. लगेच नॉर्मल करायचं, गायन करायला लागले की लगेच मिरच्या पुढे ठेवल्यात. एक बाई आली आणि विचारलं, म्हणली का हो तुकोबाराय, कशा दिल्या मिरच्या? तुम्हाला न्यायच्यात तेवढ्या न्या, पांडुरंग हरी वासुदेव हरी. माझ्याकडे काय बघता? सगळ्या पिशवीत भरल्या आणि मग आता विचारलं, तुकोबाराय पैसे किती द्यायचे? तुम्हाला द्यायचे तेवढे द्या, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. एकच जे गोष्ट चालू ठेवला. ती महिलेने सगळं भरलं. तुम्हाला वाटतं तिने पैसे दिले असतील? तुम्हीच उत्तर द्या. बघता काय, घेऊन गेली सगळ्या मिरच्या. ऐका बरं का, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात. देवाचं नामस्मरण करत होते. विटेवरचा पांडुरंग त्या ठिकाणी धावत धावत छोट्या मुलाच्या रूपामध्ये आला. बाबा धावत धावत तुकोबारायांकडे गेला आणि तुकोबारायांच्या समोरच्या मिरच्या नेलेल्या त्या बाईच्या घरी गेला आणि दरवाजावरती थांब. त्या बाईने दरवाजा उघडला. अगदी माझ्यासारखीच हुशार होती. म्हणजे कोण? तुका शेटनी पाठवले, तुम्ही आता मिरच्या आणल्या ना? कसल्या मिरच्या? काय म्हणते बाई? चतुरा तो शिरोमणी. देव आलाय तर देवाला म्हणते कसल्या मिरच्या? कसल्या मिरच्या म्हटल्यानंतर मिरच्या देवाने सांगितलं तर बघा ताई, त्या डब्यामध्ये जो खालचा डबा आहे ना त्याच्यामध्ये मिरच्या ठेवल्यात. जगाचा चालक मालक धावत 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 आतमध्ये गेला.
डबा बाहेर काढला, डबा उघडून बघितला, हे काय माऊली, मिरच्या आहेत, द्या ना पैसे द्या. किती द्यायचे? 250 रुपये. किती रुपयाच्या मिरच्या होत्या? पैसे किती भेटले? 50 रुपये भेटले एक्स्ट्रा. आपल्याला 50 रुपयाचा फायदा झालाय. 250 रुपये घेतले आणि भगवंत धावत 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 तुकोबरायांकडे आले. तुकोबरायांचं एकच चाललेलं, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी. त्या महिलेने आता तुमच्याकडनं नेले होते ना मिरच्या, त्याचे हे पैसे बरं का. देवानं तुकोबारायांच्या हातामध्ये पैसे द्यावे आणि जसा तुकोबारायांना स्पर्श व्हावा ना देवाचा, तसा देवाचा स्पर्श झाल्या झाल्या तुकोबारायांनी त्या नामस्मरणामधून डोळे उघडले आणि पाहिलं तर काय, कोणीच नाही समोर. पैसे घेतले आणि देवाला बघण्याकरता डोळे उघडले. बघा ना माझ्याकडं, डोळे उघडेपर्यंत जगाचा चालक मालक निघून गेला. मग त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देवा मी काय पाप केला? प्रत्येक वेळेस तू येतो पण मला भेट न देता येतोस, जातोस. असं काय मी पाप केलंय? खूप सुंदर महाराजांनी त्या ठिकाणी अभंग लिहिलेला आहे. तुझा माझा देवा कारे वैराकार. वेळ फार कमी. विचार केला, देवा माझं तुझं असं काय आहे का की तू दरवेळेस येतो पण मला भेट न देताच जातोस? एवढं ताकद कमवा, एवढी श्रीमंती कमवा की आपल्या एका हाकेवरती जगाचा चालक मालक आपल्याला त्या संकटातून वाचवायला आलं पाहिजे. एवढी ताकद ठेवायची. मी नेहमी माझ्या कीर्तनातून सांगते, मायबाप हो, आयुष्यात एखाद्याचं चांगलं करता नाही आलं ना, कोणाचं वाटुळं मात्र करायचं नाही. ऐका बरं का, एखाद्या घरातला एखादा व्यक्ती गेला ना, ते संपूर्ण घर दुःखामध्ये असतं. ऐका बरं का, संपूर्ण घर दुःखामध्ये असतो आणि आपण लाडू पेढे बुंदी खातो. कितपत योग्य वाटतं सांगा बरं? जगाच्या पाठीवरती काही लोक मला असे फोन करतात आणि सांगतात, ताई कीर्तन बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की ताई खरंच तुम्ही बोलतायत ते खरं, की आज आमच्या रानामध्ये आमचं 5 एकर रान आहे आणि त्या रानामध्ये आमच्या भावकीने मिरच्या, लिंबू आणि हळदी कुंकू टाकले. ताई आम्ही काय करायचं सांगा? जगातली शोकांती काय? कोणी पुढं गेलेलं कुणाला भगवत नाही. ऐका बरं का, जी भावकी रामाच्या मागे आली नाही, जी भावकी कृष्णाच्या पाठीमागे आली नाही, ती भावकी तुमच्या आमच्या पाठीमागे येणार आहे का? तुमचा उद्या कार्यक्रम असू दे, तुमच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी अडथळा करायला ते लोक तिथं आलेलेच असतात. पण सांगेन तुम्हाला, जगाच्या पाठीवरती सगळ्या गोष्टी करायचा, पण या हातानं नाही चांगलं काम करता आलं हरकत नाही, पण कोणाचं वाटुळं व्हावं हे आयुष्यात कधी अपेक्षा ठेवायची नाही. कारण की हा भगवंत, पूर्वी कसं होतं, अण्णा इथं खायचं आणि नंतर फेडायचं होतं ना, आता कसं इथंच करायचं आणि इथंच. त्यामुळं आयुष्यामध्ये प्रयत्न करा, इतकं कष्ट करा, इतकं कष्ट करा. काही लोकांना वाटतं ना, ऐका, प्रत्येक आईची प्रत्येक बापाची एकच इच्छा असते, माझ्या लेकराचा सुखाचा संसार मला बघायचा, एवढा सुंदर संसार. पण ऐका बरं का, तुमचा मुलगा कर्जबाजारी होऊ द्या, महिला मंडळ, तुमचा मुलगा कर्जबाजारी होऊ द्या, आई पहिले म्हणते माझं गंठण घे, पण तुझ्यावर असणारं कर्ज मी कमी करते. बाप म्हणतो किती पैसे लागायचे तेवढे लागू दे, पण तुझ्यासाठी मी उभा राहायला कायम तयार आहे. आई बाप सगळ्या गोष्टी चुकवतात. तुमचा मुलगा दारू पिऊन घरी आला, आई म्हणते जाऊ दे ना, लेकरू चुकलंय. बाप सुद्धा म्हणतो माफ कर, जाऊ दे, पुढच्या वेळेस अशी चुकी करू नको. ऐका बरं का, सातत्याने सगळ्या गोष्टीतनं आपण आपल्या लेकरांना बाहेर काढू शकतो, पण जगाच्या पाठीवरती सगळ्या गोष्टीतनं तुम्ही आपल्या लेकराला वाचू शकतात, पण त्या आईचं दुःख आहे बघा. कितीही मोठा आजार झाला तरी आई म्हणते जेवढे पैसे लागतील ना तेवढे मी माझ्या लेकरासाठी खर्च करेल. किती मोठ्या दवाखान्यात न्यायचं ना, तितक्या मोठ्या दवाखान्यामध्ये मी माझ्या लेकाला नेईल, पण देवा माझं मागणं आहे रे, माझ्या लेकराला सुखरूप घरी पाठव. एका आईचं मागणं आहे दादा. मला पैसा नको, मला संपत्ती नको, मला धन नको, पण माझं आयुष्यातला आनंद म्हणजे माझा मुलगा आहे. माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर असेल तर मी कदाचित 10-12 वर्ष जास्ती जगेल. पण ऐका ना, पुरावा आहे, किती जरी प्रयत्न केला तरी तुम्ही सगळ्या गोष्टी वाचू शकता, सगळ्या गोष्टीतनं तुम्ही भागारी येऊ शकता. पण महाराज सांगतात
काळाची उडी पडेल बाजी भा, काळाची उडी पडेल बाजी भा, सोडवी मरण जवळ येईल ना, सगळ्या गोष्टी करू शकतो. दुःख आहे आम्हाला. संपूर्ण टेंबरी कुटुंबांनी तुषारदादांना वाचवण्याकरता अनेक प्रयत्न केले, पण ऐका ना दादा, आले देवाजीच्या मना, तेथे किती प्रयत्न केले, कारण की ती व्यक्तीच अशी होती, हसत मुखत जगणारी. मला आठवतं इथं या भागामध्ये माझं आपल्या पाठीमागच्याच मंदिरात कार्यक्रम होता. धावत पळत दादा स्टुडिओवरनं आले, घरी चला ना ताई 10 मिनिटं तरी चहा घ्यायला. इतकं प्रेम करणारं असणारं कुटुंब, इतका सोन्याचा संसार चाललेला, असं म्हणायला हरकत नाही. या संसाराला कुणाची तरी नजर लागली आणि त्या ठिकाणी खूप सुंदर संसार चाललेला, त्याला खऱ्या अर्थानं कुणाची तरी नजर लागली आणि आमचे तुषारदादा काळाच्या पडद्याआड गेले. कशी काळाची चाहूल आली, सुखाची करपून गेली, कशी काळाची चाहूल आली, बाग सुखाची करपून गेली, कसं विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. जगाच्या पाठीवरती किती पैसे दिले म्हणजे तुषारदादा आता परत माघारी येणार आहे. अहो, त्या पत्नीवरती नितांत प्रेम करणारा व्यक्ती, त्या बापावरती नितांत प्रेम करणारा व्यक्ती, त्या आईवरती नितांत प्रेम करणारा व्यक्ती, आपल्या बहिणीवरती नितांत प्रेम करणारा व्यक्ती, आपल्या संपूर्ण कुटुंबामधल्या छोट्या रुद्रवरती प्रेम करणारा व्यक्ती, ज्या दिवशी त्या बाळाचे